तेव्हा मी त्याला पहिल्यांदा बिग बॉसच्या घरात पाहिलेलं आणि तो ज्या अवस्थेत होता मला असं आलं की काय कोणाला कास्ट केलंय बिग बॉस मध्ये, हे काय आता आता असं आपण राहायचंय का, असं असं एका पॉइंटला झालेलं. मला तर काय वाटायचं माहिती का, बिग बॉस माझी न तिची का लावायची तीच करत नव्हती. कारण कसं आहे, मला लय भ्या वाटायची तिला लागन माझ्याकडून. एकदा तो तर लागलं बुक टिंगून झाला. सूरजचा संघर्ष मी पाहिलेला आहे आणि आज बिग बॉसच्या घरातून आज मोठा विरोध पडद्यावर येतोय, तर खरंच खूप छान. या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. जेव्हा त्याचा ट्रेलर पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आलं. म्हणलं काय लग्नाचं काय आहे की नाही, मला वाटतं तू बघ ना मुलगी माझ्यासाठी. म्हणलं माझ्यासारखी चालेल का नाही पण सूरजसाठी आम्ही स्थळ शोधतोय, सगळ्यांना सांगते. आणि तुमच्याही संपर्कात असेल तर सांगा, जेणेकरून आम्हाला लवकर हळद लावता येईल. हो माझंच केलं पाहिजे ना, एकामेकाला हळद लावली पाहिजे न मिटावलं पाहिजे इथं. बिग बॉस ते न संपणारं युद्ध आहे. हा. आणि आमच्या जखमा अशा लई खोलवर नसत्या, तात्पुरते जरा बाहेर गेले की गेल्या. आमच्या जखमा अशा खोलवर नाहीत. बरं, हे तू त्याचं काहीतरी मत आहे. तुझं मत काय हे आहे? त्याचं मत आहे. ते माझं मत जाऊ दे, त्याला सांगेन नंतर मी काय. हळद कमी पडेल का तुझ्या जखमांना जरा? हळदीने काम नाही होणार माझं. मग मिरची लागेल का जरा? होय हो.